याचा शहाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला होता। या तुळापूर गावाला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, परंतु धार्मिक महत्त्वही तितकंच आहे। हे आहे संगमेश्वराचं मंदिर। अतिप्राचीन मंदिर, हे 16व्या शतकातलं मंदिर आहे। याचा शहाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला होता आणि शिवाजी महाराज एकदम लहान असताना सुद्धा जिजाऊंना घेऊन या ठिकाणी आले होते आणि असं सांगितलं जातं की जिजाऊंच्या हस्तेच या मंदिराचं उद्घाटनही झालं होतं। चला तर आपण हे पाहूया संगमेश्वर मंदिर। शिवरायांनी रायरेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेतली हे तर आपल्याला ठाऊकच आहे, परंतु त्याही आधी या संगमेश्वरासमोर शहाजी राजांनी बाल शिवाजींना शपथ दिली अशी येथे नोंद आढळते। संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याआधी या मंदिरात 3 दिवस मुक्काम केला होता अशी आख्यायिकाही येथे सांगितली जाते। या संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये एक सुंदर दीपमाळ आहे, तसेच मारुतीराया आणि गणपती बाप्पाची छोटेखानी मंदिरे देखील दिसतात। त्रिवेणी संगमावरून डावीकडे घाटाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर सर्वप्रथम दर्शन होते ते शिवकालीन गणेश मंदिराचे। मुघलांच्या आक्रमणामुळे येथील मंदिरांनाही रोषाचा सामना करावा लागला। आपल्या धर्म, संस्कृती आणि लोकांवर याचा खोलवर परिणाम झाला। तथापि 1631 मध्ये आदिलशहाचे सरदार मुरार जगदेव पंडित शहाजी राजांसोबत येथे तळ ठोकून होते। मुरार जगदेव हे शूर, कर्तबगार, सुसंस्कृत होते, पण त्यांना असाध्य असा त्वचाविकार जडला होता। येथील रुद्रनाथ ऋषींनी त्यांची आजारातून मुक्तता केली। त्याची परतफेड म्हणून येथे संगमेश्वराचा जीर्णोद्धार हा मुरार जगदेव आणि शहाजी राजांनी केला।
तुळापूर येथे घडलेले ऐतिहासिक प्रसंग आठवून सुन्न झालेले शिवशंभू भक्त येथील त्रिवेणी संगम व संगमावरील अद्भुत मंदिरे पाहून थोडा वेळ का होईना सुखावतात. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवशंभू भक्त तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी तसेच येथील प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी येत असतात. खऱ्या अर्थाने हा भक्ती आणि शक्तीचा वारसा आहे. जय शिवराय, जय शंभूराजे.